शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 13 जानेवारी 2026 वार मंगळवार. जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आता मोठा प्रश्न समोर पडलेला आहे. आता कापसाच्या भावात तेजी होत आहे. कापूस अगदी काही ठिकाणी 9,000च्या जवळपास येऊन पोहोचलेला आहे. मग या परिस्थितीमध्ये आता कापूस विकावा की ठेवावा, अजून वाट पाहायची की पुन्हा कापूस रिवर्स तर येणार नाही ना, हा प्रश्न पडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही रोज व्हिडिओ बघताय, सबस्क्राईब करायला हरकत नाही, काही रोज अपडेट येईल. दुसरं काय होणार आहे, तर सबस्क्राईब करून घ्या. शेतकऱ्यांसाठी काम करतो या व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या. मित्रांनो, सुरुवात करतो. एकदा कापसाचे भाव सांगतो, नंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मित्रांनो, देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,400, मानवत जास्तीत जास्त 8,350, अकोट अकोला जास्तीत जास्त 8,850 पर्यंत भाव गेलेला आहे. म्हणजे 150 कमी 9,000 इथं झाला. फुलंब्री या ठिकाणी 7,950, किल्ले दारूर 8,010, वरोरा शेगाव 8,025, वर्धा 8,200, हिंगणघाट 8,300, सिंधी सेलू 8,345, काटोल 7,900, मानवत 8,350, उमरेड 8,100, घाटंजी 8,310, पारशिवनी 7,800 रुपये, धारणी 6,300, मौदा 7,960, समुद्रपूर 8,150, भद्रावती 8,125, सावनेर 7,800, केस बीड 7,900, धारूर बीड 7,910. हे अपडेट माझ्यापर्यंत आलेले आहे. हे अपडेट मी तुम्हाला सांगितले. आता बाकीचे जे ठिकाण आहे, तर वेगवेगळ्या ठिकाणी असा सरासरी भाव आहे, पण एवढं नक्की आहे की कापसाचे भाव प्रत्येक ठिकाणी वाढलेले आहे. आता ही तेजी आलेली आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आता कापूस विकावा की ठेवावा. तर मित्रांनो, तेजी कशामुळे आलेली आहे? आयात शुल्काच्या जे धोरणामध्ये जे बदल झाला ते एक, सरकीचे भाव वाढले ते एक, आणि विशेषतः कापसाचे जे उत्पादन आहे, तर तो अंदाज आहे, तर तो सुद्धा समोर आला आहे की कापसाचं उत्पादन यावर्षी कमी होत आहे. या सगळ्या गोष्टीमुळे कापसाला आता तेजी आलेली आहे. परंतु त्याचबरोबर आता 16 जानेवारीपर्यंत CCIची कापूस नोंदणी सुरू आहे. त्यानंतर CCIची नोंदणी कदाचित बंद होईल. मग याचा परिणाम थोड्याफार अंशी होऊ पण शकतो. परंतु स्थानिक बाजारामध्ये रस टिकायचा असल्यामुळे उत्पादनाचा अंदाज त्या ठिकाणी कमी असल्यामुळे तो कापसाचा भाव टिकून राहील. सरकीचे भाव असेच टिकून राहिले तर भाव त्या ठिकाणी टिकेल, पण सरकीचे भाव त्या ठिकाणी जर कमी झाले तर थोडे भाव कमी पण येऊ शकतात. पण सरकीचे भाव कमी झाले तर बरं का, लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, पोंगल नंतर धोरणात्मक बदल सुद्धा शक्य आहे. 14 ते 17 जानेवारीच्या नंतर कालावधीत विशेषतः तामिळनाडूमध्ये पोंगल सण आहे आणि हा सण भरपूर ठिकाणी साजरा केला जातो. याच्यानंतर या सणानंतर खरेदी विक्री व्यवहारामध्ये बराचसा तेजी पण येऊ शकते, म्हणजे जास्त खरेदी पण होऊ शकते. तर या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवणं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी विशेषतः एवढे सक्रात झाल्यानंतर कापूसाची रेंज बघून कापूस निर्णय आता घेण्याला हरकत नाही. कारण परत कमी जास्त झाला तर त्यावरती प्रत्येकाने माहिती बघून घ्यावी. माझं काम आहे फक्त अपडेट देणं. अपडेट आवडत असल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.